ठीक आहे, आपलं नाव सांगा. मी श्रीकांत विजयकुमार ढवळे. मी 5 वर्षचा मेंबर आहे आणि मी हॉबी म्हणून ऍक्टिंग करतो आणि बऱ्यापैकी काम आतापर्यंत मी सुमित सोबत केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे, आपण लॉकडाऊनचे फटके भाग 1 आत्ताच पाहिलंय, तर काय तुमचा फीडबॅक, कशी वाटली तुम्हाला फिल्म? मी आता सांगणारच होतो की आज लॉकडाऊनचे फटके ही फिल्म बघण्यासाठी आलेलो आहे. तर मी पण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, पण अप्रतिम हा शब्द आहे माझ्याकडे. म्हणजे सुमितनी ही फिल्म 2 वर्ष घेतली बनवायला. तर बरेच लोक म्हणत होते की बाबा काय कशी आहे फिल्म, काय नाही, 2 वर्ष कशी लागतात फिल्म यायला. पण जेव्हा तुम्ही पडद्यावरती फिल्म पाहाल तेव्हा तुम्ही म्हणतात सुमितला हॅट्स ऑफ. सुमितला खरंच मानलं पाहिजे की त्यांनी एवढे कष्ट केले आणि सगळ्या कलाकारांनी त्याला मदत केली. म्हणजे स्वतःहून व्हिडिओ बनवले किंवा कसे घरी बनवले. तर लॉकडाऊन चालू होतं त्या पिरियडमध्ये आणि सुमित स्क्रिप्ट पाठवायचा आणि मग एक जण ती स्क्रिप्ट काही मान्य करायचे, काही त्याचं ऐकून करायचे. पण खूप चांगली फिल्म झाली. म्हणजे तुम्ही जेव्हा लॉकडाऊनचे फटके 1 बघाल तेव्हा नक्कीच तुम्ही पुष्पाला, जसं आपण पुष्पा 2 साठी वेट करतोय ना, तसे लॉकडाऊनचे फटके 2 साठी वेट कराल नक्की. मला विश्वास आहे आणि माझं असं म्हणणं आहे की सुमितला ह्याच्या पुढं प्रोड्युसर मिळून द्यावा कोणी लोकांनी. म्हणजे तो डिझर्व करतो एखादी फिल्म बनवण्यासाठी. तर आता युट्यूब, मला असं वाटतं की त्याचं भरपूर काम झालेलं आहे. तर युट्यूबला न करता त्यांनी आता पडद्यावर यावं अशी माझी इच्छा आहे. तर आपल्यासारख्या लोकांनीच सहकार्य केलं पाहिजे त्यासाठी. तर आपल्या बघण्यात किंवा अशी लोक असतील की ज्यांना फिल्म प्रोड्यूस करायची, तर आम्ही याचं स्क्रीनिंग करणार आहे. त्याच्या स्क्रीनिंगला ते लोकांना घेऊन येऊ शकतात. अशा प्रकारे मी सुमितला परत एकदा सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आमची ही फिल्म फायबर्स मराठीवरती येणार आहे. तरी तुम्ही नक्की बघा आणि मला 100% खात्री आहे की तुम्ही ही स्प्रेड तर करालच. त्याचबरोबर आमचे जे आता सबस्क्रायबर आहेत ते हजारोनी होणार आहेत. तर ही फिल्म सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं चॅनल.